बेसन पीठ संपलं आणि भजे खायची इच्छा झाली. मग काहीतरी जुगाड तर करावंच लागणार ना. पण त्याआधी आम्ही बनवले होते सकाळी सकाळी पोहे आणि त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. आता भाजी कोणती बनवावं एवढं कन्फ्युजन होतं की एकासोबत 3 भाज्या बनवल्या गेल्या. त्यामधल्या जी मसाला भेंडी होती ना ती एकदम टेस्टेड झालेली होती. आता काम वगैरे आवरलं त्यानंतर मी डोकं विंचरायला बाल्कनीमध्ये आले. थंडी एवढी भयानक आहे का बस. श्रावला पण तशीच कॉपी करायची होती आणि तिचं चाललं होतं काही भजी खायची. आता भज्याला बेसन पीठ नव्हतं म्हणून म्हटलं चला आपण गुलगुले बनवूया. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं चाळून, त्यामध्ये गुळाचा पाक टाकला, मीठ टाकला, थोडासा सोडा टाकला आणि विलायची पावडर टाकली. मस्त हलवून घेऊन गरमागरम तेलामध्ये भजे तळले आणि श्राव इतकी जाम खुश झालेली होती ना की तिचा मात्र डान्स चालू होता की आई लवकर ताट घे आणि मला गुलगुले दे. तिला गुलगुले दिले ती तर जाम खुश झाली. पण आपलं काय संध्याकाळचं परत तेच म्हणजे स्वयंपाक करा. आता स्वयंपाक करायला घेतला तोपर्यंत भैया आला आणि श्रावचं भैयाला सांगायचं काम चालू होतं की मम्मी घरी गेली तरी पण मी तुम्हाला छान छान स्वयंपाक करून घालेल. असो त्यांनी चायनीज पण आणलं, मस्त असं जेवण केलं. असंच होतं आजचा दिवस. बाय.